8 ऑगस्टला रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह हे भस्मसात झालं होतं। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगीने भडका घेतला होता। तर ऐतिहासिक ठेवा असलेलं हे नाट्यगृह या ठिकाणी जळून खाक झालेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथला पाहणी दौरा त्यांनी आज नियोजित केला होता। त्या पद्धतीने ते आज कोल्हापूरमधील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी ते पाहणी करतात। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अगदी 3 दिवसांपूर्वी या नाट्यगृहाला आग लागली होती आणि या आगीमध्ये हे नाट्यगृह संपूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पाहण्यासाठी इथली पाहणी करण्यासाठी या घटनेनंतर राजकारणातून राजकीय काही प्रतिक्रिया देखील आल्याचं आपण पाहिलं। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील हे नाट्यगृह आपण पुन्हा उभारू असं देखील म्हटलं होतं। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रसाद नाईक आपल्यासोबत प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, मुख्यमंत्री आज कोल्हापूरमध्ये पोहोचलेले आहेत। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातली पाहणी ते करतायत। काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय, काय अधिक माहिती? मुख्यमंत्री आपण पाहतोय की वेळात वेळ काढून या ठिकाणी नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी आलेले आहे। आतमध्ये नाट्यगृहाच्या आतमध्ये पूर्णपणे नाट्यगृह जळून खाक झालेलं आहे। कशा प्रकारे नाट्यगृह ते उभारता येईल, काय करता येईल आणि कशा प्रकारे आग लागली, नेमकं काय घडली याच्यातली सर्व माहिती जी आहे ती या ठिकाणी घेत आहेत। पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, शंभूराज देसाई मंत्री आहेत आणि भाजप नेते चित्रा वाघ देखील या ठिकाणी आहेत। एकूणच आपण पाहतो की मुख्यमंत्री सर्व जी घडलेली घटना आहे ती आयुक्त आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो मंजुलक्ष्मी आणि जिल्हाधिकारी अमोल अडगे आहेत त्यांच्याकडून माहिती घेताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की मुख्यमंत्र्यांनी नाट्यगृह जसं होतं तसं उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर तातडीने या ठिकाणी ते आलेले आहेत आणि आता पाहणी करतात। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर इथल्या कलाकारांची एक मागणी आहे की जसं नाट्यगृह होतं शाहू महाराजांच्या काळातलं तसं उभं करावं अशा प्रकारची नक्कीच पुन्हा एकदा हे नाट्यगृह उभं करण्यासाठी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। धन्यवाद प्रताप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।